Hello all, welcome you in this video, Standard 7th, Subject Science, Chapter 2, Plants Structure and Function. What helps us to easily identify the plants around us, which are the various part of the plant? म्हणजे आपल्या अवतीभोवती असणाऱ्या वनस्पती आपण कशामुळे ओळखतो? तर नक्कीच वनस्पतींची जी वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे त्या रचनेमुळे आपण त्यांना ओळखतो. सो विच आर द वेरियस पार्ट ऑफ द प्लांट्स? वनस्पतींचे अवयव कोणते आहेत? तर वनस्पतींचे अवयव आहेत मूळ, खोड, पान, फूल, फळ असे वनस्पतींचे अवयव. दॅट इज द रूट, द स्टेम, लीव्स, फ्लॉवर्स, फ्रूट्स एक्सेट्रा. बट आर ऑल द पार्ट ऑफ these plants are same of every plant, every type of plant? म्हणजे प्रत्येक वनस्पतीचे हे अवयव सारखेच असतात का? शुअरली नॉट. प्रत्येक वनस्पतींचे हे अवयव वेगवेगळे असतात. वेगवेगळे म्हणजे त्यांच्यामध्ये रचनांमध्ये, आकारामध्ये, रंगामध्ये, खोडांच्या उंचीमध्ये, फुलांमध्ये, फळांमध्ये, गंधामध्ये अशा सगळ्यांमध्ये आपल्याला वैविध्य आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारे या धड्यामध्ये आपल्याला वनस्पतींचे जे अवयव आहेत त्यांची रचना ही अधिक आशयानं पाहायची आहे. तर पहिला अवयव आपण पाहत आहोत रूट. रूट म्हणजे वनस्पतींचं मूळ. आता इथे पुस्तकामध्ये एक प्रयोग सांगितला आहे की आपण घरामध्ये सुद्धा करतो. आपण जी मोड आलेली कडधान्य असतं, आपण पाहिलं असेल घरामध्ये, जी मटकी आहे, हरभरा करायचा असेल तर आई काय करते, आधी त्यांना भिजत ठेवते आणि नंतर एका रात्रभर पाण्यात ठेवल्यानंतर आपण पाणी बाजूला केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला स्प्राउट म्हणजे आपण त्याला कोंब आलेले आपण पाहतो. तर पुस्तकामध्ये सांगितले पहा, एका फ्लास्कमध्ये एक पेपर घ्यायचा आहे आणि तो पेपर असा ओलसर पेपर ओला करायचा आहे आणि तो त्या फ्लास्कमध्ये टाकायचा आहे. त्याच्यामध्ये मोथबीन्स म्हणजे मटकीचे दाणे किंवा हरभऱ्याचे दाणे त्याच्यामध्ये टाकायचे आणि 3-4 दिवसांनी त्याला ऑब्झर्व करा. नक्कीच त्याला स्प्राउट आलेले असतात. किंवा एखादं आपण बीज पाहतो ज्याचं जर्मिनेशन असतं. पावसाळ्यामध्ये पहा सगळीकडे आपल्याला जर्मिनेटेड सीड्स आपल्याला दिसत असतात. मग आता जेव्हा सीड ही जर्मिनेट होत असते, तिचं बीजांकुरण होत असतं, तेव्हा त्या बीचा जो जमिनीच्या वर भाग येत असतो, बीपासून जो वर भाग येतो त्याला प्ल्युम्युल असं म्हणतात आणि बीच्या खाली जो जमिनीकडे जाणारा भाग असतो त्याला रॅडिकल असं म्हणतात. यू कॅन ऑब्झर्व इन द डायग्रॅम द पार्ट दॅट ग्रोज फ्रॉम इनसाइड द सीड टुवर्ड्स द सॉईल इज कॉल्ड ॲज रॅडिकल. म्हणजे त्या बीमधून जमिनीकडे जाणारा जो भाग असतो त्याला रॅडिकल असे म्हणतात. अँड द पार्ट दॅट ग्रोज अबाव द सॉईल इज कॉल्ड अ प्ल्युम्युल. आणि जमिनीच्या वर बीमधून येणारा जो भाग असतो त्याला प्ल्युम्युल असं म्हटलेलं आहे. तुम्ही आकृतीमध्ये तुम्हाला दिसत असेल. तर आपल्याला विचार करायचा आहे रूटचा. तर आपण विचार करणार आहोत रॅडिकलचा, की बीमधून जमिनीखाली जाणारा जो भाग आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ रॅडिकल अँड देन दिस रॅडिकल गेट्स डेव्हलप इन टू अ रूट. ह्या रॅडिकलचाच वाढ होऊन मुळांचा भाग हा विकसित होत असतो. द रूट दॅट फॉर्म्स फ्रॉम द रॅडिकल ग्रोज इन टू द ग्राउंड. आता हे ज्या रॅडिकलपासून जे मूळ वाढत वाढणार असतं ते जमिनीखाली हळूहळू वाढायला लागतं. द रूट इज थिक नियर द ग्राउंड अँड द ग्रॅज्युअली टॅपर्स टू अ पॉइंटेड एंड. This part of the plant growing below the soil for a support is called as a root. म्हणजे जेव्हा बीजांकुरण झालेलं आहे आणि आता त्या रॅडिकलपासून रूट डेव्हलप होत आहे, जशी वनस्पती वाढत जाते तसं जमिनीखाली मूळ हे वाढत जातं
अगदीच जमिनीच्या खाली मुळाचा जो भाग असतो तो अतिशय जाड असतो आणि जसं जसं मूळ खाली जायला लागतं, पाण्याच्या शोधामध्ये ते खाली खाली जायला लागतं, तसं ते पॉइंटेड होत जातं. तुम्ही आकृतीमध्ये तुम्हाला दिसत असेल की जमिनीलगत मुळाचा भाग हा जाड असतो आणि खाली येताना तो निमुळता होत जातो. त्यालाच रूट असं म्हटलेलं आहे. आता या विशिष्ट रचनेमुळे तिथे काय होतं तर त्या प्लांटला सपोर्ट देण्याचं काम हे मुळाकडून होत असतं. मुळांची 2 कामे आहेत, दॅट इज टू सपोर्ट अ प्लांट अँड टू ॲब्झॉर्ब द वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉईल अँड टू गिव्ह इट टू द स्टेम अँड लीव्ज फॉर द फर्दर फंक्शन्स. जमिनीतून क्षार व पाणी शोषणे हे मुळांचं काम आहे, तसेच त्या वनस्पतीला आधार देण्याचं काम हे मुळांमार्फत केलं जातं. आत्ताच सांगितलं की मुळाचं जमिनीखाली जो भाग असतो तो जाडसर असतो आणि जसं जसं मूळ खाली वाढत जातं ते निमुळत होत जातं. हा जो मुळाचा भाग येतो यालाच प्रायमरी रूट असं म्हटलेलं आहे. तुम्ही आकृतीचं निरीक्षण करू शकता आणि याच प्रायमरी रूटला आपल्याला तिरके वाढणारे भाग आपल्याला दिसतात, त्यालाच सेकंडरी रूट असं म्हटलेलं आहे. सो रूट्स ऑफ सम प्लांट्स प्रोड्यूस सेकंडरी रूट्स दॅट ग्रो ऑब्लिकली अँड स्प्रेड फार अँड वाईड इन द सॉईल. आता काही वनस्पतींच्या प्रायमरी रूटला सेकंडरी रूट्स वाढत असतात आणि हे जमिनीमध्ये तिरके पसरत जात असतात आणि बऱ्याच लांबवर ते पसरत जातात. रूट्स सपोर्ट दॅट प्लांट. हे सगळी जी मुळं आहेत जमिनीखाली असणारी ही वनस्पतीला आधार देण्याचं काम करत असतात. सो दिस टाईप ऑफ रूट इज कॉल्ड ॲज अ टॅप रूट. म्हणजे ज्या वनस्पतीमध्ये प्रायमरी रूट अँड सेकंडरी रूट असे 2 प्रकारची मुळं ही डेव्हलप होतात, अशा वनस्पतींमध्ये ही जी सिस्टीम असते यालाच टॅपरूट सिस्टीम असं म्हटलेलं आहे. यू कॅन ऑब्झर्व द डायग्रॅम. Roots bear the hair-like processes near the root tip. So these are called as root hair. आता जसं जसं मूळ खाली खाली वाढतंय तसं त्या टोकाला रूट टीप असं म्हटलेलं आहे आणि रूट टीपच्या जवळ आपल्याला काही केसांसारखे थ्रेड्स किंवा फायबर्स आपल्याला दिसत आहेत, त्यालाच म्हटलेलं आहे रूट हेअर्स. द रूट टिप इज अ डेलिकेट. म्हणजे जो प्रायमरी रूटचा जो खाली पाण्याच्या शोधात जाणारा जो भाग आहे तो अतिशय नाजूक असतो. सो दिस इज द रिजन ऑफ द ग्रोथ ऑफ द रूट. ते जे रूट टिप जे आहे तोच मुळाचा भाग वाढत जाणारा असतो. सो इट इज अ व्हेरी डेलिकेट पार्ट. द टिप इज कव्हर्ड बाय अ कॅप लाईक स्ट्रक्चर कॉल्ड ॲज अ रूट कॅप. सगळ्यात शेवटी तुम्हाला दिसेल रूट टिप म्हणजे ते जे टोक आहे त्या मुळाचं ते अतिशय नाजूक असतं, कारण की तोच मुळाचा वाढणारा भाग असतो आणि त्याच्या संरक्षणासाठी तिथे रूट कॅप दिसतीये. द रूट कॅप प्रोटेक्ट्स द रूट टिप फ्रॉम द इंजुरीज. म्हणजे ग्रोथ होत असताना, कारण ते जमिनीत खोल जात असतं आणि त्याला इजा पोहोचू नये यासाठी रूट टिपला रूट कॅप असते. So this was about the taproot system. Now another type of root is a fibrous root. You can see in the diagram that is of onion. You see that 2 jars are kept. So the one thing you can do at home, take a glass jar and fill 3/4 of it with water and place an onion on the mouth of the jar in such a way that its roots are towards the water and observe the growth of the root for 8 days. एक कांदा ठेवायचा आहे, त्याच्यामध्ये 3/4 पार्ट पाणी ठेवायचं आहे आणि नक्कीच मुळाचा भाग खाली येईल अशा पद्धतीनं ठेवायचा आणि 8 दिवसांनी त्याचं निरीक्षण करायचं आहे. So the thread-like or fiber-like root arising from the stem are called as a fibrous root. आपल्याला त्या खोडाच्या बाजूने अनेक फायबर लाईक, तर कांद्यापासून आपल्याला अनेक फायबर्स निघताना दिसतात, यालाच आपण
फायब्रस रूट सिस्टीम असं म्हणतो. नाऊ so thus there are the two main types of roots, that is taproot and fibrous roots. मुळांचे दोन प्रकार आहेत, एक आहे टॅपरूट आणि दुसरं आहे फायब्रस रूट. Dicotyledons plants have taproot while the monocotyledons plants have fibrous roots. डायकॉट प्लांट्स म्हणजे ज्या द्विदल वनस्पती, म्हणजे जसं की आपण शेंगदाणा आहे की ज्या बियांचे दोन भाग होतात त्या वनस्पतींना म्हणायचं डायकॉटिलिडॉन्स प्लांट्स. तर त्या अशा वनस्पतींमध्ये आपल्याला टॅपरूट सिस्टीम आपल्याला आढळते. आणि जे मोनोकॉट आहे जसं की कांदा, त्याचं आपल्याला एक कंद असतो, तर अशा जे मोनोकॉट आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला फायब्रस रूट सिस्टीम आपल्याला आढळून येते. आता पहा, पुढे छोटासा प्रयोग सांगितला आहे, शक्य असेल तर घरी तुम्ही करून पहा. So the seeds of plants like mustard, sorghum म्हणजे ज्वारी, maize म्हणजे मका, pea म्हणजे वाटाणा, coriander म्हणजे धणे, in an earthen pot and cultivate the plant for 8 days. Once the plants grow to 15 to 20 centimeters high, uproot them carefully while the soil is moist and put them gently in a large conical flask containing water. The soil will get washed off without any harm to the roots, and observe the roots carefully to see which plants have taproot and which ones have a fibrous roots. म्हणजे एवढे सगळे मोहरी, ज्वारी, मका, वाटाणा, धणे तुम्ही एका मातीमध्ये कुंडीमध्ये लावायचे आहेत. आणि जेव्हा त्यांची उंची 15 ते 20 सेंटीमीटर होईल तेव्हा ते अप्रूट करायचे, म्हणजे ते तुम्हाला हळूवार काढायचे. आणि काढताना दक्षता घ्यायची की माती ओली करायची आहे आणि काढलेली ही जी रोपं आहेत ती एका कोनिकल फ्लास्कमध्ये पाण्यामध्ये ठेवायची, जेणेकरून मुळांवरची सगळी माती जाईल आणि तुम्हाला सांगता येईल की कोणत्या वनस्पतींना टॅपरूट सिस्टीम आहे आणि कोणत्या वनस्पतींना फायब्रस रूट सिस्टीम आहे. नक्कीच तुम्ही हा प्रयोग करून पहा आणि ऑब्झर्व करा विच प्लांट्स हॅव अ टॅपरूट्स अँड विच प्लांट्स हॅव अ फायब्रस रूट्स. सो द प्लांट्स लाईक मेज, शुगरकेन, सोरगम हॅव टू टाईप्स ऑफ रूट्स. सम रूट्स आर अंडरग्राउंड whereas some grow from the stem just above the soil. The latter are called adventitious roots. म्हणजे जे मका, ऊस, ज्वारी ह्या ज्या यांना जमिनीत वाढणारी मुळे आणि जमिनीच्या वरील खोडांपासून वाढणारी अजून मुळं असतात, दोन प्रकारची मुळं असतात, त्यांनाच ॲडव्हेंटेशियस रूट्स, मराठीतून त्याला आगंतुक मुळे असं म्हणतात. म्हणजे ह्या वनस्पतीमध्ये जमिनीखाली सुद्धा मुळं वाढतात आणि जमिनीच्या वर सुद्धा त्यांना जमिनीच्या वर जो खोडाचा भाग आहे तिथून पुन्हा वरून खाली जमिनीमध्ये जाणारी मुळं आपल्याला दिसतात. तुम्ही मेज स्टॉक ही आकृती तुम्ही 2.4 ऑब्झर्व करू शकता. म्हणजे त्या मक्याला जमिनीखाली पण मुळं आहेत, परंतु जमिनीच्या वर जो खोडाचा भाग आहे तिथूनही काही मुळं ही जमिनीवरून जमिनीखाली आपल्याला जाताना दिसतात. तर काय काम असेल बरं या मुळांचं? तर या वनस्पतींना एक्स्ट्रा सपोर्ट देण्याचं काम ह्या मुळांकडून केलं जातं. म्हणजे थोडक्यात मुळांमध्ये हे झालेलं एक प्रकारचं मॉडिफिकेशन आहे. सो बिसाइड द नॉर्मल फंक्शन लाईक ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स, अँकरिंग अँड सपोर्टिंग द प्लांट, रूट परफॉर्म सम अदर फंक्शन्स टू. म्हणजे माती घट्ट धरून ठेवणे, पाणी आणि क्षार शोषून घेणे, त्याचबरोबर त्या वनस्पतींना आधार देण्याचं काम हे वनस्पतींना करायचं असतं. आणि म्हणून त्यांच्यामध्ये हे बदल मॉडिफिकेशन्स झालेले असतात. द रूट्स शो सम मॉडिफिकेशन्स टू परफॉर्म these additional functions. Some example of the modified roots are the aerial roots, stilt roots, runners, breathing roots, that is nematophores. म्हणजे वनस्पतींना अजून सपोर्ट करण्यासाठी
पाणी व क्षार शोषून घेणे, आधार देणे या कामांसाठी वनस्पतीच्या रचनेनुसार काही वनस्पतींमध्ये आपल्याला मुळांच्या रचनेमध्ये मॉडिफिकेशन्स झालेले दिसतात. म्हणजे त्यांनाच मॉडिफिकेशन्स म्हणजे थोडी रूपांतरण झालेलं दिसतं. तर त्यानुसार काही वनस्पतींना अशीही एरियल रूट्स येतात, म्हणजे हवेमध्ये वाढणारी मुळं असतात. स्टिल्ट रूट असतात, म्हणजे आधार देणारी मुळं. आता हे जे मक्याचं आपल्याला दिसते दॅट इज अ स्टिल्ट रूट. काही रनर्स असतात, ब्रीदिंग रूट्स असतात. म्हणजे थोडक्यात त्या वनस्पती कशा पद्धतीने येते आणि त्या वनस्पतींच्या कार्यासाठी, एक्स्ट्रा कामासाठी ही मॉडिफाईड रूट्स ही डेव्हलप झालेली असतात. टेक सम वॉटर इन अ स्मॉल ग्लास जार and put a plantlet in it in a such a way that its roots are dipped in the water. Mark the water level on the jar and add 5 ml of oil to the water. Record the water level on the next day. Discuss your observations in the class. आता आपल्याला तो प्रयोग सांगितलेलाच आहे. आपण काही वनस्पती या अप्रूट म्हणजे आपण काढलेल्याच आहेत. तर त्याच वनस्पतींना जर तुम्ही एका काचेच्या बरणीमध्ये ठेवलं आणि त्यात पाणी टाकलं की जेणेकरून मुळांचा भाग हा पाण्यामध्ये जाईल आणि थोडासा त्याच्यावर तेलाचा एक लेयर आपल्याला द्यायचं, थोडंसं तेल त्याच्यामध्ये टाकायचं आहे. दुसऱ्या दिवशी तर तुम्ही ऑब्झर्व केलं तर काय बदल तुम्हाला दिसतोय? तुम्हाला आकृतीमध्ये पण बदल दिसतोय की पहिल्या दिवशी जेवढं पाणी होतं त्याच्यात ती वॉटर लेवल आपल्याला खाली गेलेली दिसते. याचाच अर्थ मुळांनी काय केलेलं आहे? पाणी शोषून घेतलेलं आहे. मुळांनी तेल शोषून घेतलंय का? तर नाही, मुळांनी फक्त पाणीच शोषून घेतलेलं आहे. याचाच अर्थ वनस्पती जमिनीतून क्षार व पाणी शोषून घेतात आणि वनस्पतींना अन्न निर्मितीमध्ये मदत करतात. त्याचबरोबर वनस्पतीला आधार देतात. अशा प्रकारे वी हॅव सीन द टू टाइप्स ऑफ रूट सिस्टीम, दॅट इज अ टॅपरूट सिस्टीम अँड अ fibrous root system. Of that, the dicot plants have a fibrous taproot system and monocot plants have a fibrous root system. आपण आता जेवढा अभ्यास केला त्याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. एक्झरसाइजमध्ये तुम्ही हे प्रश्न लिहिणार आहात. सो यूज युअर ब्रेन पॉवर. आय एम टेलिंग यू द मीनिंग ऑफ द क्वेश्चन्स. What would have happened if plants like tamarind, banyan, mango had fibrous roots? म्हणजे चिंच, वड, आंबा या वनस्पतींना जर फायब्रस रूट सिस्टीम असेल तर काय होईल? पुढचा प्रश्न आहे व्हॉट विल हॅपन इफ द रूट टिप इज इंजर्ड? रूट टिप आपण पाहतोय की जमिनीचा च्या दिशेने वाढत जाणारा मुळाचा जो भाग आहे त्याला रूट टिप असं म्हणतात. तर हे जे रूट टिप आहे ते याला इंजुरी झाले तर काय होईल? आणि विच टाईप ऑफ रूट्स डू द फेनुग्रीक, स्पिनॅच अँड ओनियन प्लांट्स हॅव? मेथी, पालक आणि कांद्याला कोणत्या प्रकारची मुळं आहेत याचा तुम्ही शोध लावायचा. ही उत्तरं मी तुम्हाला सांगणार नाही. यूज युअर ऑब्झर्वेशन्स अँड राईट द आन्सर्स. Moving to the next point, that is, do you know that the roots emerging from the trunk and the branches of the banyan tree grow towards the soil? These roots are called prop roots. What could be the use of these prop roots? In the beginning, the banyan tree has a very few prop roots, but later on their number increases so much that it appears like a small forest. तुम्ही वडाचं झाड पाहिलं असेल तर त्याच्या जे खोड आहे, त्याच्या फांद्या आहेत, त्याच्यावरून आपल्याला सुरुवातीला काही मुळं आपल्याला वाढलेली दिसतात. आपण त्याला मराठीतून पारंब्या असं म्हणतो. याच पारंब्यांना मराठीतून इंग्लिशमधून प्रॉपरूट्स असं म्हणतात. आता ही जी प्रॉपरूट्स आहे ती कालांतराने आधी छोटी असतात आणि नंतर ती वाढत वाढत जाऊन ती जमिनीमध्ये मूळ धरायला लागतात. म्हणजे सुरुवातीला ती अतिशय छोटी असतात आणि नंतर ती जमिनीमध्ये जातात आणि इतकी वाढतात की एक ते छोटंसं जंगलासारखंच आपल्याला दिसायला लागतं. सो इन कोलकाता, अ 250 years of old banyan tree in the Indian Botanical Garden covers a very large area. It is supported by thousands of prop roots
इज देअर एनी सच अ ट्री इन युअर नेबरहूड? म्हणजे कलकत्त्यामध्ये जे इंडियन बोटॅनिकल गार्डन आहे तिथे 250 वर्षांपूर्वीचा वडाचा वृक्ष आहे आणि त्याचे जे प्रॉपरूट्स आहेत, पारंब्या आहेत, त्यांचे खूप असं छोटंसं जंगलासारखा भाग तिथे वाढलेला, म्हणजे ते खूप मोठ्या प्रमाणावर ते त्या पारंब्या वाढलेल्या आहेत. तर यावरून आपल्याला लक्षात येतं की या प्रॉपरूटचं फंक्शन काय आहे. कारण वड हा खूप वाढत असतो, त्याचं लाईफ स्पॅन पण मोठा असतो आणि म्हणून या वडाला आधार देण्याचं काम या पारंब्यांमार्फत होत असतं. तर तुमच्या आजूबाजूलाही अशा वडाच्या झाडाचं निरीक्षण करा आणि नोंद घ्या. त्याचबरोबर आणखी काही मॉडिफाईड रूट्स आपल्याला दिसतात, जसं की रॅडिश, कॅरेट, बीट, स्वीट पोटॅटो. हे जे आपल्याला जमिनीखाली येणारी या ज्या भाज्या आहेत, गाजर आहे, मुळा आहे, बीट आहे, रताळं आहे. आता हे पार्ट आपल्याला अतिशय फ्लेशी दिसतात, फुगलेले दिसतात. तर हे वनस्पतींचे कोणते पार्ट आहेत? तर नक्कीच हे वनस्पतींची मुळं आहेत. Apart from doing the normal function of absorption of water and minerals, these roots perform the function of storing the food. ही जी मुळं आहेत ते अन्न साठवण्याचं काम करत असतात आणि म्हणून आपल्याला ही अतिशय म्हणून हे पार्ट आपल्याला जाड व फ्लेशी दिसतात. अशा पद्धतीने मुळांमध्ये सुद्धा आपल्याला मॉडिफिकेशन्स दिसून येतात. So we have seen the structure of root. So draw the diagram of taproot system and fibrous root system. Thank you.